ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। मी संदीप जाधव, राहणार सोलापूर। आज जे संसदेमध्ये वक्फ बोर्डच्या बद्दल विधेयक मांडलं गेलेलं आहे किंवा त्याच्यावर चर्चा उपस्थित केली गेलेली आहे, या गोष्टीसाठी तर प्रथमतः नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे किंवा कौतुक केलं पाहिजे। ज्या कायद्यामुळं, ज्याच्या जाचकाटींमुळं सबंध देश परेशान आहे। आज तुम्ही मागं बघितले असेल मीडियामध्ये की तामिळनाडूमध्ये एका पूर्ण गावावरती वक्फ बोर्डांनी दावा ठोकलेला होता। तर अशा जर गोष्टी ते अन्यायकारक किंवा जाचक करत असतील तर याच्यावरती एका लोकशाहीच्या देशामध्ये आपण वावरतो आणि वक्फ बोर्डाचे जर अधिकार बघितले तर त्या लोकशाहीमध्ये येत नाहीत। हेच मुळात न पटण्यासारखं आहे किंवा मान्य न होण्यासारखं आहे। जर वक्फ बोर्ड असेल, त्याला काही दर्जा असेल त्याला, तर ते लोकशाहीच्या अंडरखाली ते राहिलं पाहिजे किंवा आज त्याला चॅलेंज करायचं म्हटलं तर कोर्टात जाता येत नव्हतं। आज ह्याच्यामध्ये सुधारणा किंवा ह्याच्यामध्ये हे होणं खूप गरजेची गोष्ट होती आणि ती झालेली आहे। मला तर असं वाटतंय की ही ऐतिहासिक गोष्ट आहे। आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत लोक या वक्फ बोर्डमध्ये म्हणजे भरडून निघत होते अक्षरशः। किती तर हजारो लाखो एकरवरती यांनी कब्जा केलेला आहे। जिथं तुम्हाला त्यांचं हे दिसेल तिथं ते दावा ठोकलेलाच आहे त्यांनी। त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक पण होरपळून निघत होती। त्याच्यामुळे असं मला वाटतंय वैयक्तिक की ह्याच्यावरची चर्चा होणं गरजेचं होतं। आज तुम्ही हे पण पहा की वक्फ बोर्डमध्ये त्यात मुस्लिम समुदायामधला एक पसमंदा म्हणून एक समाज आहे, शिया समाज आहे, बोहरी समाज आहे, या लोकांना सुद्धा त्यामध्ये स्थान नव्हतं आणि ते ह्या सुधारणा कायद्यामुळे त्यांना ते सगळ्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यामध्ये। किंवा ह्या बोर्डवरती महिला सुद्धा काम करू शकत नव्हत्या, तर नव्या विधेयकानुसार त्यात महिलांना सुद्धा संधी मिळणार आहे। मला वाटतंय की मुस्लिम समाजाने राष्ट्रहितामध्ये याचा विचार करून त्याचं समर्थन केलं पाहिजे किंवा त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये सुधारणा आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना स्थान मिळावं याची त्यांनी मागणी केली पाहिजे किंवा याच्याबद्दल त्यांनी सुचवलं पाहिजे सरकारला की ह्याच्यामध्ये बदल गरजेचे आहेत। आम्ही तर त्याचं खुलेआम समर्थन केलेलं आहे। त्याच्याबद्दल मी नरेंद्र मोदी सरकारचं आणि पूर्ण NDA आघाडीचं मी अभिनंदन करतो।